राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव BSc ॲग्री या सिनेमाचा नुकताच टीजर प्रदर्शित झाला असून या सिनेमात क्षितिज दाते आणि प्रियदर्शिनी इंदलकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आजकाल सुरू असलेल्या मेडिकल इंजिनिअरिंगच्या ट्रेंडला फॉलो न करता या सिनेमातील आपला नायक म्हणजे क्षितिज हा BSc ॲग्रीचं शिक्षण घेतो आणि शेतीचा अभ्यास करून पुन्हा गावात येऊन तो शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतोय. पण या आपल्या नायकाला लग्नासाठी कुणीही मुलगी देत नाही आणि याला कारण म्हणजेच की मुलगा शेती करतोय तो शेतकरी आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या बापल्योक या सिनेमात देखील शेतकरी मुलाला लग्नासाठी कुणी मुलगी देत नाही हा मुद्दा दाखवला गेला होता. खरं पाहिलं तर शेतीसारखा दुसरा चांगला व्यवसाय नाही, पण सगळं अवलंबून असतं ते शेतीमालाच्या ठरणाऱ्या भावावर. भाव चांगला मिळाल्यावर करोडपती होणारे शेतकरी आपण सगळ्यांनीच पाहिले आहे, पण नेहमीच शेतीमालाला चांगला भाव मिळेल याचं काहीच शाश्वती नाही आणि नेमकी हीच व्यथा या टीजर मध्ये देखील मांडण्यात आली आहे. या सिनेमात मकरंद अनासपुरे हे क्षितिजच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील, तर प्रवीण तरडे हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती किंवा मोठे जमीनदार वगैरे वाटत आहे, तर संदीप पाठक हे शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती सांगताना आपल्याला दिसत आहेत. आणि आपला नायक हा प्रियदर्शिनीच्या प्रेमात पडलेला असून रमेश परदेशी, हार्दिक जोशी, तानाजी गालगुंडे, नेहा शितोळे, गार्गी फुले अशी कलाकारांची भली मोठी फौज देखील आपल्याला या सिनेमात दिसणार आहे. टीजर वरून सध्या तरी या सिनेमात गावातलं राजकारण, हाणामारी, ऍक्शन वगैरे काही नसून एक चांगली लव्ह स्टोरी आणि या लव्ह स्टोरी भोवती या सिनेमाची कथा फिरणार आहे असं दिसतंय. या टीजर मधील बॅकग्राऊंड म्युझिक देखील टीजरला साजेसं आहे. या सिनेमात मकरंद अनासपुरे दिसणार आहेत आणि एकामागून एक त्यांचे चित्रपट प्रदर्शित होत असून त्यांचा हा कमबॅक बघून छान वाटतंय. ट्रेलर आल्यानंतर या सिनेमाच्या कथेचा आणखीन उलगडा होईलच आणि आपल्याला या शेतकरी नायकाच्या प्रेमाची गाडी लग्नापर्यंत पोहोचेल की नाही, आपल्या या शेतकरी नायकाला लग्नासाठी मुलगी मिळेल की नाही हे आपल्याला हा चित्रपट बघितल्यानंतरच कळेल. तर नवरदेव BSc ॲग्री हा चित्रपट येत्या नवीन वर्षात 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला या चित्रपटाचा टीजर कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.